मला पहिलं तर सांगा, आज सकाळी पाहिलेली दृश्य आणि शिष्टमंडळानं दिलेल्या निवेदनातली भाषा या सगळ्याचं तुमचं आकलन काय? एकतर महाराष्ट्रातले हे दिग्गज नेते जे आहेत हम्म. एकत्रित आपल्या मुंबईच्या महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये कधी एकत्रित दिसले नव्हते. हा. विशेषतः गेल्या 20 वर्षानंतर शरद पवार स्वतः आज मंत्रालयात आले. ते मुख्यमंत्री असतानाच फक्त मंत्रालयात यायचे. पण त्यानंतर मंत्रालयात जेव्हा आपत्ती आली, जेव्हा आग लागली मंत्रालयातल्या काही मजल्यांना, त्याच्यानंतर पाहणी करण्यासाठी स्वतः शरद पवार आले. त्याच्यानंतर आता जे निवडणुकीच्या संदर्भात तक्रारी करण्याकरिता निवडणूक आयुक्तांना भेटण्याकरता ते स्वतः आज आले. आणि त्याच्याबरोबर जे शिष्टमंडळ होते एक अप्रूप होतं मंत्रालयामध्ये. ओके. की जसं मुख्यमंत्री होत असताना उद्धव ठाकरेंचं स्वागत करायला जसे मंत्रालयातले कर्मचारी जसे उपस्थित होते, त्याप्रमाणे काही लोक पाहण्यासाठी ह्या लोकांना मंत्रालयाच्या आवारामध्ये जमले होते. म्हणजे प्रामुख्याने सगळे कर्मचारीच होते आणि सगळे हे विरोधी पक्षाचे नेते एकत्रित आल्याचं हे अप्रूप सगळ्यांना होतं. आणि त्यांचा विषय निवडणूक म्हणजे मतचोरी हा प्रामुख्याने असल्यामुळे या मतचोरीचा विषय कसा आता पुढे जाणार याचं सगळ्या लोकांना आश्चर्य होतं. आणि म्हणून ते सगळ्यांच्या नजरा होत्या, आमच्या पत्रकारांच्या नजरा होत्या, त्याच कोणत्या तक्रारी प्रामुख्याने विरोधी पक्षांकडून आणि महाविकास आघाडीकडून निवडणूक आयुक्तांपर्यंत जातील याविषयी थोडंसं अप्रूप होतं. आणि जेव्हा निवडणूक दिल्यानंतर त्या निवेदनामध्ये जी भाषा पाहिली, तर जी भाषा राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये झालेली जे काही अनियमितता जी आहे, ज्या पद्धतीने अनियमितता राहुल गांधींनी दाखवली, तशाच पद्धतीची भाषा आजच्या निवेदनामध्ये महाविकास आघाडीच्या या नेत्यांच्या सहीने ते निवेदन आयुक्तांना दिलंय, त्याच्यामध्ये तीच भाषा होती. मग मतचोरीची कशी प्रकरणं घडली, मतचोरी कशी झाली, मत देण्यासाठी जी नियमितता पाहिजे ती कशी बिघडली गेली, या संदर्भातली सगळी माहिती त्या निवेदनामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली. आणि ही दिल्यानंतर खरं म्हणजे हे सगळं प्रकरण जे आहे, आगामी येणारी निवडणुका ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असल्यामुळे त्यांच्याशी थेट संबंध हे राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी येत असल्यामुळे केंद्रीय निवडणूक सीईओ जे आहेत चोक्कलिंगम त्यांना पाचारण करायचं होतं, पण आज तसं काही ठरलं नव्हतं. जर आगामी निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील तर राज्य निवडणूक आयोगाकडून डिटेल येणं गरजेचं आहे. आणि ती घेण्याचं निमित्त काढून त्यांनी आज दिनेश वाघमारे यांना उद्या येण्यासाठी सांगितलं. आणि जर ते उद्या येणार असतील तर आपण चर्चा पुढे ढकलूया का, तशीच विनंती विरोधी पक्षांनी केली. आम्हाला सगळी डिटेल पाहिजे, आम्हाला डिटेल द्यायची. आणि त्याच्यामुळे ही आजची जी काही बैठक होती ती उद्यापर्यंत पुढे गेली.